शेतकरी कर्जमाफीच्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांची प्रकृती आता खालवलेली आहे। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला रासपच्या महादेव जानकर यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय। ही दृश्य आपण बघतोय। कडूंच्या भेटीसाठी जानकर आंदोलनस्थळी पोहोचले होते। एकीकडे दृश्य आहेत, डॉक्टर बच्चू कडूंशी संवाद साधतायत, त्यांची तपासणी करतायत त्याची, आणि दुसरीकडेची दृश्य जानकरांनी बच्चू कडूंची भेट घेतली तेव्हाची। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। छगन, आता सुद्धा महादेव जानकर तिथे आहेत, त्यांच्याशी आपला संवाद होऊ शकतो का? काय नेमकं बच्चू कडूंच्या भेटीनंतर त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊ शकतो का? बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी बच्चू कडूंची प्रकृती जी आहे ती खालवलेली आहे। बच्चू कडूंचं 3 किलो वजन कमी झालेलं आहे आणि पाठीत त्रास होत असल्यामुळे बच्चू कडूंना बसता येत नाहीये। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, बच्चू कडूंना बसण्यासाठी देखील त्रास होतो आहे आणि त्यामुळे बच्चू कडू येणाऱ्या कार्यकर्ते असतील, शेतकरी असतील, त्यांच्याशी झोपूनच सध्या संवाद साधत आहेत। पुढील 3 दिवस ते उपचार घेणार आहेत, प्रशासनाला देखील सहकार्य करणार आहेत। मात्र 3 दिवसाच्या आतमध्ये जर का मागण्या मान्य केल्या नाहीत तर मात्र बच्चू कडू उपचार घेण्यास देखील नकार देणार आहेत, अशीच प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती। माझ्यासोबत बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगाल, सध्या आपली प्रकृती कशी आहे आणि आपण उपचारात सहकार्य करतायत का? आम्ही बीपीची गोळी बंद केली होती थोडी, ते कलेक्टर वगैरे SP आलेले होते तेव्हा मग मी सुरू केली आहे ती पुन्हा। तरी BP वाढलेला आहे भरपूर आणि वजन पण 3 किलो कमी झालं। त्याचं काही आम्हाला फार गम नाही आहे। ही लढाई प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे कष्टकरी आमचा जो शेतकरी आहे, मजूर आहे, दिव्यांग बांधव आहे, मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, दूध व्यावसायिक आहे, आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी, त्यांच्यासाठी लढायचं आहे। आम्ही ते प्रामाणिकपणे लढू आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढू। प्रशासनासोबत काल तुमचं बोलणं झालेलं होतं, बावनकुळे असतील, त्याच्यानंतर पवारांचा देखील तुम्हाला फोन आलेला होता का? प्रशासनाकडनं काय उत्तर देतात? काल कलेक्टर आले होते, त्यांनी बऱ्यापैकी प्रशासन म्हणून त्यांनी जे चांगलं काम केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद। परंतु त्यांनी पालकमंत्र्याला जेव्हा फोन केला, पण त्यांची भाषा फार मगरुरीची होती। ते पालकमंत्र्याला खूप मानत होतं, आमचे मित्र पण आहे, ते पण शेतकरी कुटुंबातले आहे, पण एका आंदोलकासोबत कशी भाषा वापरावी तर त्यांनी सांगितले का ते कलेक्टर आले, आता उपोषण सोडून टाका, आम्ही मीटिंग लावू। ही जी मगरुरीची भाषा चांगली नाही। एकीकडे गांधीगिरीच्या पद्धतीने तुमचं आंदोलन सुरू आहे, मात्र कार्यकर्ते जे प्रचंड आक्रमक झाले, 3 दिवस झाले दखल घेतल्या गेलेली नाही आहे, काय कार्यकर्त्यांना सल्ला आहे तुमचा? कार्यकर्त्यांनी भावनेत येऊन त्यांच्या भावनेत येणं साहजिक आहे, पण कोणाला त्रास होणार नाही आणि स्वतः इजा करून घेऊन एवढं करावं। आखरी ही लढाई कष्टकऱ्यांची आणि आमच्या सगळ्या काम करणाऱ्या, इमानदारीनं जगणाऱ्या लोकांची आहे। त्याला कुठेही बाध्य येणार नाही याचा प्रयत्न करावा। शेवटपर्यंत ह्या लढाईला यश आलं पाहिजे, त्यासाठी घराघरातून, गावागावातून हा दिवा लागला पाहिजे आंदोलनाचा, त्याचा प्रकाश किमान राज्य सरकारच्या डोक्यापर्यंत गेला पाहिजे। हा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे त्यांनी। 14 तारखेच्या नंतर 14 तारखेपर्यंत जर का मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र आंदोलन गांधीगिरीच्या मार्गाने सुरू असलेलं भगतसिंगाकडे वळणार आहे। हो, नक्की ते करू। नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी छगन, आणि त्याच्यामुळे आता जसं बच्चू कडू म्हणतायत की प्रशासनाकडून नेमकं काय उत्तर दिलं जातंय याकडे त्यांचं लक्ष असेल। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलनाच्या भूमिकेवर सुद्धा ते ठाम दिसतात। धन्यवाद हा संवाद तुम्ही बच्चू कडूंशी साधलात यासाठी।